मन उधाण वाऱ्याचे। नमस्कार. आज एक आपण अत्यंत गूढ, रहस्यमयी किंवा गहन म्हटलं तरी चालेल अशा एका विषयावरती आज आपण चर्चा करणार आहे. गूढ रहस्य म्हटल्यानंतर उत्सुकता ताणेल. आजचा जो आपला विषय जो आहे मन, की साधूचं कुळ विचारू नये, नदीचं मूळ विचारू नये, तसंच मनाच्या अंतरंगामध्ये काय आहे याचाही शोध आजपर्यंत कधीही लागलेला नाही. त्यामुळे मन हे अत्यंत गूढ आहे, गहन आहे, रहस्य आहे असंच मला वाटतं. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सर्वात महत्वाचा एक जो अवयव आहे तो आहे मेंदू. बाकीचे सगळे जे अवयव आहेत ते इतके भक्कम आहेत, मजबूत आहेत, पण त्या सर्वांवरती नियंत्रण हे मेंदूचं असतं. आणि मेंदू हा सर्व शरीरावरती नियंत्रण करत असतो. म्हणून हल्ली जोपर्यंत ब्रेन डेड म्हणत नाही तोपर्यंत एखाद्या माणसाचा मृत्यू हा होत नाही. इतका ताकदवर मेंदू, पण त्या मेंदूवर सुद्धा रिमोट कंट्रोलद्वारे मन काम करत असतं. मन हा मेंदूचा रिमोट कंट्रोल आहे. कारण का, नुसत्या मेंदूला नाही तर मनाला नियंत्रणामध्ये ठेवणं हे अत्यंत जिकिरीचं आहे. मेंदू, मन या दोन गोष्टींची जर फोड करायची ठरवलं, आपल्या सर्व अवयवांचं विच्छेदन केल्यानंतर ते आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये बघता येतात. पण शरीरावरती, सर्व अवयवांवरती नियंत्रण करणारं मन हे कधीही दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला दिसत नाहीये. याला कारण का, मन म्हणजे एक आभासी अवयव आहे. म्हणजे तो आभासी का म्हणायचा, तो दृश्य स्वरूपात दिसत नाही, पण सर्व गोष्टींना कारणीभूत असतो ते म्हणजे मन. आणि मन म्हटलं की मनाचे गुणधर्म आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. मनाचा सगळ्यात मोठा गुणधर्म जर कोणता असेल तर कायम अस्थिर असणं, चंचल असतं. मन कधीही निश्चल नसतं. माणूस जरी एकीकडे असला तर दृश्य स्वरूपात तो आपल्याला दिसतोय, पण त्याचं मन कुठं आहे हे आजपर्यंत कोणीही ओळखू शकत नाही. आणि या चंचल मनाच्या बाबतीतच म्हणून बहिणाबाई चौधरींची जी कविता आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला तरी येतं पिकावर. म्हणजे ते येतं पिकावर म्हणजे काय, तर मन काही येत नाही, तर मनाला जे खाद्य पुरवतात त्या बाबतीत विचार केला तर विचार हे मनाचं सर्वात मोठं खाद्य आहे. आणि जे आपल्याला थोपवता येत नाही, थांबवता येत नाही. आणि त्याच्यामुळे मनाची सतत चलबिचल चाललेली असते. आणि सर्व आजारांचं जर तुम्ही मूळ शोधलं तर ते मूळ आहे माणसाचं मन. आणि माणसाचं मन हे अनेक विचारांनी ग्रस्त असल्यामुळे त्यातला सगळ्यात मोठा विचार जो माणसाला पोखरून टाकतो तो म्हणजे भीती. मन हे कधीही वर्तमानामध्ये जगत नाही. मन एक तर भूतकाळात जातं, नाही तर मन भविष्य काळामध्ये जातं. मनाचा स्वभावच आहे. मन म्हणजे सगळ्या गोष्टींना कारण मन आहे. आता तुम्हाला सांगतो मी एक घटना. म्हणजे 6 डिसेंबर 1992 या दिवशी माझ्या युनियनच्या मीटिंग करता मी संगमनेरला गेलेलो होतो. आता 6 डिसेंबर 1992 हा दिवस म्हणल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आलेली होती. आणि मी मीटिंगमध्ये असल्यामुळे आम्हाला काय कळलं नाही. संध्याकाळी 5 वाजता मीटिंग संपून बाहेर पडलो तेव्हा सगळीकडे शुकशुकाट होता. बाहेर पडल्यानंतर समजलं की बाबरी मशीद पाडलेली आहे. त्यामुळे सगळी वाहतूक बंद, हॉटेल बंद, सगळं बंद, म्हणजे एकदम स्मशान शांतता झालेली. आणि आम्हाला तर पुण्याला परत जायचं होतं. मग अशा वेळी काय करायचं, तर मग आमचे तिथले जे स्थानिक कार्यकर्ते ते म्हटले होते की तुम्ही आता संगमनेरवरनं तर तुमची काही व्यवस्था नाही. ते म्हणले तुम्ही असं करा, तुम्ही आता इकडनं आम्ही तुम्हाला शिर्डीपर्यंत सोडतो आणि शिर्डीमधनं तुम्हाला बऱ्याचशा गाड्या मिळतील. म्हणून आम्ही शिर्डी स्टँडवरती पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. शिर्डीचा बस स्टँड बंद, कुठलीही बस जात नव्हती, कुठलीही बस येत नव्हती.
आता कसं जायचं हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर उभा होता. आणि तेवढ्यात एक पांढऱ्या शुभ्र रंगाची अँबेसेडर कार, अगदी ब्रँड न्यू शोरूम मधनं काढलेली, ज्या गाडीला टेम्पररी नंबर होता, अशी कार आमच्या समोर उभी होती. आणि त्या कारमध्ये दोघे जण बसले होते. ते आमच्याकडे बघत होते, आम्ही त्यांच्याकडे बघत होतो. तेही अगदी भांबावलेले होते, आम्हीही भांबावलेलो होतो. पण शेवटी धाडस करून मी त्यातल्या एकाला म्हटलं की तुम्ही कधी निघणार आहेत, तर ही गाडी तुम्ही कुठपर्यंत नेणार आहे? तर ते म्हणले, अहो आम्हाला पण खूप हे आहे, टेन्शन आहे, तर आम्हाला जायचं आहे साताऱ्याला. तर त्यांना म्हटलं, मग तुम्ही आम्हाला घेऊन जाल का? आम्ही तुम्हाला एसटीच्या तिकिटा इतके पैसे देऊ. तर ते लगेच म्हणाले, हां चालेल चालेल. तर आम्ही तिघे जण होतो. पटकन गाडीत बसायचा प्रयत्न केला. तर त्यातला ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला माणूस म्हणला की तुमच्यातला एक जण पुढे बसा आणि दोघे जण आणि मी मागे बसतो. त्याप्रमाणे तो मागे बसला. त्याची ही कृती मला पटकन समजली नाही. माझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागले की हे काय आहे. आणि त्यावेळेस अतिरेक्यांचा काळ पण खूप मोठा होता आणि त्यात बाबरी मशीद पडलेली, आणि हे जे दोन जण होते ते अनोळखी होते, गाडीला नंबर नाही. शंका कुशंका डोक्यामध्ये निर्माण झाल्या. पण आता पोचायचं म्हणून गाडीत तर बसलो खरं. गाडीत बसल्यानंतर गाडी सुरू झाली. आम्ही काही वेळाने प्रवास करत करत पुढे आलो. साधारणतः अर्धा पाऊण तास कोणीही कोणाशी एकही शब्द बोलत नव्हते, निशब्द होते. सगळे जण एका दडपणाखाली प्रवास चालू होता. आणि असं असताना कोणी कोणाशी बोलत नव्हतं. जीव मुठीत घेऊन आमचा प्रवास सुरू झाला. साधारणतः 2-3 तासानंतर चहाला एके ठिकाणी थांबावं म्हटलं, म्हणून त्यांना चहाला एके ठिकाणी थांबवलं. ते पण चहा पिले. चहा पितानाही कोणी कोणाशी बोललं नाही. आम्ही त्यांचे चहाचे पैसे दिले, पुन्हा गाडीत येऊन बसलो. गाडी पुन्हा सुरू झाली. आणि मग त्याच्यानंतर थोडासा आमचा कॉन्फिडन्स वाढला. म्हणून आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही साताऱ्याला चाललेला आहात? ते म्हणे, हो, ही गुजरातवरनं गाडी आम्ही घेतलेली आहे आणि ही गाडी गुजरातच्या शोरूमची आहे आणि ती आम्हाला साताऱ्याला उद्या सकाळच्या आत पोचवायची आहे. आणि आम्हाला तर रस्त्याची भीती आहे. एकतर आम्ही महाराष्ट्रीयन नाही, त्यामुळे मराठी बोलता येत नाही. त्यामुळे आमची खूप भीती झालेली आहे. पण तुम्ही आलात, बरं झालं. तर तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे? म्हणलं, आम्हाला पुण्यापर्यंत सोडलं तरी चालेल. ते म्हणले, बस आम्हाला पुण्यापर्यंत तुम्ही सोबतीला आहात म्हणल्यानंतर पहाट वगैरे होईल, वाटल्यास पुण्यामध्ये आम्ही थोडा वेळ थांबूयात रात्रीच्यासाठी गाडीमध्ये. मग आमच्या जीवामध्ये जीव आला आणि म्हटलं बरं झालं एका दृष्टीनं. मग त्यांच्याशी चर्चा करत करत साधारणतः पहाटे 3:45 वाजता आम्ही भोसरीपाशी नाशिक फाट्यावर आलो आणि तिथं पोलिसांनी आम्हाला अडवलं. आणि पोलिसांनी अडवल्यानंतर ते दोघेही घाबरले. मग पोलिसांना मी बाहेर आलो, पोलिसांना सांगितलं असं असं झालेलं आहे आणि अशी अशी. मग ते म्हणले, गाडीची कागदपत्र आहेत का? ती त्यांच्याकडे होती. आणि त्याप्रमाणे ते गाडी घेऊन पुढे जायला निघाले. आणि मग मी त्यांना म्हटलं की आता तुम्हाला सातारा रोडनीच जायला लागेल, तर मी तुमच्याबरोबर सातारा रोडपर्यंत येतो. ते म्हणले, या ना साहेब, खूप बरं होईल. मग मी सातारा रोडपर्यंत त्यांच्याबरोबर आलो. तेव्हा पहाटेचे 4-4:15 वाजले होते. आणि मी त्यांना पैसे द्यायचा प्रयत्न केला. तर ते म्हटले की साहेब, तुम्ही आम्हाला इथपर्यंत सुरक्षित आणलं, नाहीतर आमची फार वाईट अवस्था झाली असती. त्यामुळे तुमच्याकडनं पैसे नकोत, मीच तुम्हाला चहा पाजतो. असं म्हणून त्या दोघांनी आम्हाला चहा पाजला. आणि चहा पिल्यानंतर त्यांनी पैसे न घेता ते म्हणले, आता आम्ही इथनं पुढचा प्रवास आम्हाला माहिती आहे, आम्ही जाऊयात. बॉम्बे बेंगलोर हायवे आम्हाला माहिती आहे, त्याने आम्ही जाऊयात. आणि अशा रीतीनं मग ते तिथनं निघाले. आणि जसे ते निघाले त्यावेळेस मग मला ती जशी बहिणाबाईंची कविता आहे तशी मराठीमध्ये आपली एक म्हण आहे, मन चिंती ते वैरी न चिंती. त्यामुळे ते वैरी तर नव्हतेच, पण आमचं मनच किती विचारात होतं. म्हणून म्हणतो की मानवी मनाला भीतीचं खूप मोठं ग्रहण लागतं. आणि ते कसं कमी करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. पण मन हा अत्यंत अविभाज्य असा जीवनाचा घटक आहे. पुढच्या व्हिडिओत भेटूयात. आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. मन उधाण वाऱ्याचे